प्रेक्षकांनो, मालिका तर आता जबरदस्तच झालेली आहे. म्हणजे आता दोघांनी मिळून, जीवा आणि काव्या या दोघांनी मिळून असं काहीतरी करायचं ठरवलंय की त्यानंतर आता नंदिनी पूर्णपणे एका रात्रीत पिघळलेली आहे. हो, आणि आपल्या जीवाच्या मिठीमध्ये पूर्णपणे नंदिनी विरघळून गेलेली आहे. जीवाच्या एका स्पर्शामुळे नंदिनीचा पूर्ण विरोध मावळलाय. पण हे सगळं कसं घडलंय? त्या दिवशी या दोघांनी मिळून असा काय प्लॅन केलाय की स्वतः आता पार्थ इकडे काव्याच्या जवळ आलाय? नक्की काय घडलंय पाहू. प्रेक्षकांनो, ज्या वेळेला आता काव्याने फोनवरती व्हिडिओ कॉलवरती रम्याला पार्थच्या जवळ पाहिलंय आणि तिने आता विचार केलाय की ज्या वेळेला मी हिचा आता हात पिरगळला तर ती रम्या मला सांगतेय की पार्थने मला एक्सरसाइज दिले. नाही, माझ्या ॲब्सेन्समध्ये ती आता जवळ आहे, इथे येत आहे, मला काहीतरी करायलाच पाहिजे. मग लगेचच आता इकडे काव्या फोन करते जीवाला आणि ती जीवाला सांगायला लागते आपल्याला काहीतरी करायलाच पाहिजे. म्हणजे त्या रम्याचं जरा अति चाललेलं आहे. रम्या आता मला म्हणजे इकडे मला सांगते की पार्थने एक्सरसाइज केलं. काय चाललंय काय? ती त्याच्या रूममध्ये कशी काय जाऊ शकते? जीवा म्हणतो तू गेल्यापासून तिचं जरा अतिच चाललंय. यावरती ती म्हणते नाही, आपल्याला काहीतरी करायला पाहिजे, चौघांना भेटायला पाहिजे आणि आता काहीतरी आपण चौघजण भेटून ठरवायला पाहिजे. यावरती तो म्हणतो हो, चौघांनी भेटायला पाहिजे. हे जरी खरं असलं तरी आपल्याला भेटायला हे लोक तयार होणार आहेत का? त्यावरती ती म्हणते मी काहीतरी जुगाड करेन, तू चिंता करू नको. आणि त्याच वेळेला तिला नामी संधी भेटते जेव्हा ती या दोघांचं बोलणं ऐकते. म्हणजे तिने ऐकलेलं आहे ते म्हणजे नंदिनी आणि पार्थ हे दोघजण आश्रमाच्या काही कामानिमित्त प्रेक्षकांनो एकत्र भेटणार आहेत आणि हेच तिला समजलेलं आहे. आणि त्याचमुळे मग आता तिने लगेचच हे केल्यावरती ती लगेचच पुन्हा एकदा आता ह्या दोघांचं बोलणं लपून छपून ऐकते आणि ती जीवाला फोन करते की हे दोघजण या कॅफेमध्ये भेटणार आहेत, तर आपण सुद्धा तिकडे जाऊन त्यांना आता भेट घेऊया. असं म्हटल्यावरती लगेचच तो सांगतो ठीक आहे, आपण त्याच कॅफेमध्ये भेटू. प्रेक्षकांनो, आता इकडे ह्या दोघांनी ज्या कॅफेमध्ये भेटायचं ठरवलेलं आहे त्याच कॅफेमध्ये या दोघांनी जाऊन आता धमाका करायचं ठरवलंय. जेणेकरून काहीही झालं तरी सुद्धा आता आपण म्हणजे मनवायचं, म्हणजे यांना मनवायचंच असं ठरलंय. मग आता इकडे हे ज्या वेळेला दोघंजण त्या कॅफेत आले तर त्या कॅफेमध्ये आधीच काव्या आणि आता इकडे आलेला आहे तो म्हणजे जीवा. आणि त्यानंतर पार्थ आता काव्याला पाहतो आणि त्यानंतर त्याला आता जरा थोडंसं ऑकवर्ड वाटतं. तो म्हणतो तू इथे माझी आणि नंदिनीची तर भेट करायची ठरवली होती ना? असं म्हटल्यावरती मग आता ती सांगायला लागते का मी इथे आले तर चालणार नाही आहे का? म्हणजे काही झालं तरी सुद्धा रम्या रूममध्ये आलेली तुम्हाला चालते आणि मी तुम्हाला भेटायला हक्काची अजून बायको असून सुद्धा चालत नाहीये का? मी सुद्धा डिवोर्सच्या संदर्भातच बोलायला आलेली आहे. तोपर्यंत प्रेक्षकांनो, इकडे आता विक्रमने मदत केलेली आहे या दोघांची, काव्या आणि जीवाची. आणि त्यांनी असं काही आता हे ठरवून घेतलेलं आहे किंवा वकिलांच्या मार्फत आता असं काही फतवा काढलाय की जर का तुम्हाला 3 महिन्याच्या नंतर डिवोर्स केस फाईल करायची असेल तर आत्तापर्यंत जसे सोबत राहत होतात तसं राहायला लागेल. हीच आता नोटीस घेऊन हे दोघंजण या दोघांना भेटायला आलेत प्रेक्षकांनो. आणि मग काय, मग आता चौघजण ज्या वेळेला एकत्र येतात तेव्हा काव्या मोठ्या टेचात सांगते ठीक आहे, तुम्हाला मला भेटायचं नाहीये ना, मी पण काही कामानिमित्तच आलेली आहे. तुम्हाला सांगते मी हे काम काय आहे ते. 3 महिन्याची नोटीस हवी ना तुम्हाला, तर त्या नोटीस पिरियडमध्ये एकत्र राहिलं तरच 3 महिन्यानंतर आपला डिवोर्स होऊ शकतो असं सांगण्यात आलेलं आहे. समजतंय का तुम्हाला? असं म्हटल्यावरती तो म्हणतो असं कोणत्या वकिलांनी सांगितलंय? यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागतो तो कोणत्या म्हणजे काय? हा आता वकिलांचा जो तुम्ही वकील जे केलेले आहेत ना त्याच वकिलांनी हे सांगितलेलं आहे. असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे तो सांगतो हो, तितक्यात आता नंदिनी सुद्धा आलेली आहे. प्रेक्षकांनो, ज्या वेळेला नंदिनी आलेली आहे आणि त्याच वेळेला नंदिनीला सुद्धा आता जीवा हेच सांगतोय वकिलांनी पाठवून दिलेले पेपर घेऊन मी आलेलो आहे. वकिलांनी पेपर दिलेत आणि वकिलांनी सांगितले की ज्याप्रमाणे आत्तापर्यंत तुम्ही 3 महिने एकत्र राहिलात तसेच 3 महिने तुम्हाला एकत्र राहायला लागेल तरच डिवोर्स मिळेल. नंदिनी म्हणते तुम्ही वकिलांना मॅन्युपुलेट केलेलं आहे का? यावरती तो म्हणतो तुम्हाला काय वाटायचं ते वाटू दे चकाचक बाई, मला फक्त तुम्हाला इतकंच सांगायचं आहे की हे वकिलांनी सांगितले तुम्हाला घरी यावं लागेल, नाहीतर काही तुम्हाला डिवोर्स मिळत नाही. प्रेक्षकांनो, खूपच मोठा दोघांनी डाव केलाय आणि त्यांना मदत करणारा तिसरा म्हणजे विक्रम.
विक्रमने या दोघांचीही मदत करत चौघांना एकत्र आणायचं ठरवले। मग काय, आता इकडे पसारेवालेच्या चकाचक बाईला घरी येणं भाग पडतंय, तर आता या मांजरीच्या बोक्याला सुद्धा मांजरीला घरात घेणं भाग पडते आणि काव्या आता रडून नाटक करून दाखवत आहे, ठीक आहे मग 3 महिने तर 3 महिने मी म्हटलं राहूया या घरामध्ये, पण तुम्हाला मान्य असेल तर, तुम्हाला त्या रम्यासोबत राहायचं असेल तर। म्हणतो मी का रम्यासोबत राहीन? यावरती ती म्हणते काय माहिती कुणाला काय वाटतं, माझ्यापेक्षा काय माहिती ती रम्या तुम्हाला अधिकच जवळची वाटत असेल। यावरती तो म्हणतो काय बडबडतेस? म्हणते म्हणजे नाही वाटत ना? यावर तो म्हणतो असं काही नाहीये। मग ती म्हणते म्हणजे वाटते का? असं म्हणत ती त्याला शब्दामध्ये गुंतवत आहे। तर इकडे नंदिनीला पर्याय नाहीये, तिने आता वकिलांची भेट घ्यायचं ठरवलंय। वकिलांची भेट घेतल्यावरती सुद्धा तिला हे समजलेलं आहे। वकील म्हणतात हो, आता प्रेक्षकांनो खरं सांगायचं तर वकील आता कोणताही नियम कधीही लागू करू शकतात। आपण माहिती आहे वकील आता केस फिरवायचीच म्हटली तर आता कशीही ते फिरवू शकत आहेत आणि वकिलांनी तेच केलेलं आहे। वकिलांनी आता इकडे विक्रमचं ऐकत या दोघांच्या लग्नाला एक चान्स द्यायचं 100% ठरवलेलं आहे आणि ते विक्रमला सांगतायत तुम्ही कोणत्याही प्रकारची चिंता करू नका, यांना एकत्र आणण्याचं काम माझं। मग काय, मग आता इकडे नंदिनीकडे कोणताही पर्याय राहिलेला नाहीये, तिला आता घरी जायलाच लागलेलं आहे। झालं फायनली चौघांची जी काही भेट होणार होती ती भेट आता ठरलेली आहे आणि चौघांनी ते आता कागदपत्र जे आहेत ते घेतलेले आहेत। कागदपत्र घेतल्यावरती मग आता लगेचच जीवा आता समजून सांगतोय कसं आहे, जर का तुम्हाला दोघांनाही खरंच डिवोर्स हवा असेल ना तर हे 3 महिने आपल्याला एकत्र राहणं गरजेचंच आहे आणि त्यामुळे आता इकडे जर का आपण एकत्र राहिलो नाही तर प्रॉब्लेम होऊ शकतो। तुम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये ना? आणि एकत्र म्हणजे एकाच रूम मध्ये पण राहायला लागेल आणि आम्ही काही असं नाहीये वचन देतोय तुम्हाला, असं म्हटल्यावरती आता इकडे त्याने सगळ्यांच्या समोर आता हे क्लिअर केल्यावरती आता लगेचच नंदिनी म्हणते हे सगळं बोलायची काही गरज आहे? यावरती तो म्हणतो नाही तुम्हाला उगाच काहीतरी वाटायला नको म्हणून आता मी आधीच बोललो। असं म्हटल्यावरती नंदिनी थोडीशी ऑकवर्ड होते आणि त्यानंतर मग आता तिला जीवाच्या रूम मध्ये जाण्याशिवाय दुसरा कोणता पर्यायच नाहीये प्रेक्षकांनो आणि त्यामुळे ती आता बॅग बिग गुंडाळते आणि जायला निघते। इकडे आता फुल टू प्लॅनिंग झालेलं आहे दोघांचं की कशा पद्धतीने हे करायचं। त्याच वेळेला आता ज्या वेळेला काव्या आणि पार्थ हे त्यांच्या रूम मध्ये जातात त्यावेळेला चिडलेली नंदिनी जीवाकडे पाहते आणि तुम्हाला काय वाटते, म्हणजे तुम्ही आता हे सगळे नाटक करताय, ही नाटकं मला आता काही समजत नाहीये असं तुम्हाला वाटत असेल तर तसं काही नाहीये, मला समजतंय, पण याचा काहीही उपयोग होईल असं आता तुम्ही गृहीत धरून चालू नका। मुळातच या सगळ्याचा तुम्ही केलेल्या या गोष्टींचा काही उपयोग होणार नाहीये, ही पण गोष्ट तितकीच खरी आहे। असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे तो म्हणतो ठीक आहे तुम्हाला काय वाटेल ते, मी तुम्हाला कुठे काय बोलतोय, मी फक्त जी काही कंडिशन आहे ती सांगितली। यावरती ती म्हणते नाही मी सुद्धा माझीच कंडिशन तुम्हाला सांगतेय की तुम्ही आता हे सगळं जे बोलताय ना आणि हे 3 महिन्यामध्ये तुम्हाला असं वाटत असेल की मी आता विरघळेन किंवा आता मी पुन्हा तुमच्या इकडे येईन तर तसं काही होणार नाहीये। हे डिवोर्सचे पेपर आणि हे अंतिम सत्य आहे। असं म्हणत ती पुन्हा एकदा डिवोर्सचे पेपर देते। जीवाला तेवढापुरतं वाईट वाटतं, पण त्याने पण या वेळेला साम दाम दंड भेद सगळं आजमवायचं ठरवलेलं आहे आणि काहीही झालं तरी सुद्धा आता नंदिनीला मिळवायचं पण ठरवलंय। मग काय, मग आता जीवा ते पेपर हातात घेतो आणि एकटक त्या पेपरकडे प्रेक्षकांनो पाहत बसलेला आहे। ज्या वेळेला तो पेपरकडे पाहतो आणि त्याच वेळेला आपल्याला दाखवलं जातं की इकडे पार्थला कॉफी देण्यासाठी आलेली आहे रम्या आल्यावरती लगेचच इकडे आता कॉफी घेऊन काव्या येते आणि काव्याला बघितल्यावरती रम्याला तर आता 440 वोल्टचा झटका बसतो। तू इथे? यावरती ती म्हणते चुकीचा प्रश्न विचारलास, मी तुला विचारायला पाहिजे होतं की तू इथे काय करते आहेस, माझ्या नवऱ्याच्या रूम मध्ये येण्याचं कारण काय? यावरती ती म्हणते अजूनही तुझं आणि त्याचं काही नातं राहिलंय? यावरती ती म्हणते अजूनही म्हणजे आम्ही अजूनही नवरा बायकोच आहोत हे तू विसरली असशील, तुझं आणि त्याचं काय नातं आहे ग? मैत्रीच्या नात्यामध्ये असं रात्री अपरात्री रूम मध्ये येणं हे बरोबर आहे का? चल इथून चालती हो, मी आलेली आहे ना। त्यावरती ती म्हणते ही कशी काय इकडे? यावरती ती सांगते तुला हा विचारण्याचा काही अधिकार नाहीये, त्याची बायको आहे मी। यावरती पार्थ सांगतो हो
3 महिने कोर्टाने सांगितल्याप्रमाणे ती इथेच राहणार आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे लगेचच काव्या तिचा हात धरते आणि सांगते की त्या दिवशी तुमच्या हाताला एक्झरसाइज मिळाली होती, पण आत्ता एक्झरसाइज सुद्धा काही मिळणार नाहीये हा, एक गोष्ट लक्षात ठेव, आत्ताच्या आत्ता इथून चालती हो असं म्हणत तिने आता तिचा हात धरले, तिला बाहेर काढले आणि स्वतः आता पार्थच्या बेडवरती येऊन बसलेली आहे प्रेक्षकांनो. ज्या वेळेला ती आता पार्थच्या बेडवरती येऊन बसते, काव्याचा तर आता प्रेक्षकांनो नुसता जळफळाट होतोय आणि आता काव्या तिकडे आल्यामुळे ती चिडलेली आहे. बरं, आता चिडलेल्या अवस्थेमध्ये काय करावं कळत नाहीये आणि त्यानंतर मग आता लगेचच तिकडून ती जायला निघते. तोपर्यंत मग आता निघताना तिला आता थांबवते ती, म्हणजे लगेचच काव्या, आणि काव्या सांगते, हे बघ एक गोष्ट लक्षात घे, आत्ता फक्त तुला या घराच्या बाहेर म्हणजे ह्या रूमच्या बाहेर काढले, जर का पुन्हा या रूममध्ये दिसलीस तर घराच्या बाहेर काढायला बिलकुल कमी करणार नाहीये असं ती तिला चांगलीच धमकी देते प्रेक्षकांनो. आता इकडे धमकी दिल्यावरती मग मात्र ती तिकडून निघून जाते आणि त्यावरती लगेचच आता इकडे पार्थ म्हणतो, अरे बाप रे, म्हणजे आता 3 महिन्यासाठी खरंच तुम्ही इकडे आलात की कायमच्या राहण्यासाठी आलेल्या आहात हेच काही मला कळत नाहीये. यावरती ती म्हणते, तुम्ही म्हटलात कायमच्या राहा तर मी कायमची सुद्धा राहायला इकडे येऊ शकते, पण तुम्ही एकदम म्हणून तर बघा असं म्हणत ती आता इकडे पार्थकडे इशारा करते. खरं तर आपण म्हणतो की सहवासाने प्रेम वाढतं आणि तसंच काहीसं होत चाललेलं आहे आणि त्या सगळ्याचा आधार घेत खरं तर या दोघांनी हे प्लॅनिंग केलेलं आहे प्रेक्षकांनो. इकडे ह्या दोघांचं हे चालू आहे तर अजूनही नंदिनी अडकलेली आहे, ती म्हणजे आपल्या डिवोर्स पेपरवरती. पार्थ आता म्हणतो, काय सारखं डिवोर्स पेपर. चिडलेल्या पार्थने प्रेक्षकांनो रागारागात ते फाडलेत, नंदिनीला आपल्या जवळ घेतले आणि अचानक तिला किस केलेला आहे. नंदिनीला काही कळायच्या आत कोणताही प्रकारचा विचार न करता त्यांनी आता तिला किस केलंय आणि इतकंच नाही तर नंदिनी सुद्धा आता थोड्याशा विरोधानंतर पूर्णपणे विरघळून गेलेली आहे. तिला आता आपल्याला विरोध करायचा आहे किंवा आपण याच्यापासून सुटायचं आहे असं काही मनातच राहिलेलं नाहीये प्रेक्षकांनो आणि ती पूर्णपणे विरघळले आणि त्याच रात्री दोघांनी एकत्रितरित्या आलेले आहेत. खूप छान पद्धतीने दोघं जण आता इकडे एकत्र आलेत. नंदिनी आणि जीवा तर एकत्र आलेत, पण हे मांजर बोका एकत्र येणं बाकी आहे. आता इकडे या दोघांचं एकत्रित येणं या दोघांसाठी ग्रीन सिग्नल असणार आहे का? आणि या सगळ्यामध्ये आता पार्थ सुद्धा काव्याचा मनापासून स्वीकार करणार का? पाहणं मात्र फारच रंजक ठरणार आहे.